कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात 2 नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये शनिवारी तुफान हाणामारी झाली होती। तर कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यातला हा प्रकार आहे। मनपातल्या राड्यानंतर जप्त झालेली जी कार आहे तो जळाल्याचा प्रकार या ठिकाणी घडलाय। तर पोलिसांनीच ही कार जाळल्याचा भाजप समर्थकांचा आरोप आहे। उष्णतेमुळे इंधनानं पेट घेतला असा पोलिसांनी मात्र दावा केलाय। तर या राड्यानंतर पोलिसांनी 5 आलिशान कार या ठिकाणी जप्त केल्या होत्या शनिवारी। यापैकी पोलिसांच्या ताब्यात असलेली नगरसेवक महेश गायकवाड यांची आलिशान पजेरो कार अचानक जळून खाक झाल्यानं मंगळवारी एकच खळबळ उडाली। तर पोलिसांनीच या कारला आग लावल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। तर या तापमान वाढीमुळे इंधनानं पेट घेतला असावा आणि त्यामुळे ही आग लागली असावी असा दावा पोलिसांनी केलाय। तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालय महासभेदरम्यान शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि भाजप गटातील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांमध्ये शनिवारी दुपारी राडा झाला आणि या नगरसेवकांच्या गाड्यांमध्ये हॉकी स्टिक्स, स्टंप्स, रायफल, मिरचीची पूड असा सगळा ऐवज पोलिसांना आढळून आला आणि तपासणी दरम्यान नगरसेवकांच्या बाउन्सरसह 18 जणांना बाजारपेठ पोलिसांनी मुसक्यावरून 5 आलिशान गाड्या जप्त केल्या होत्या। तर या गाड्यांमध्ये शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या पजेरो कारचा देखील समावेश होता आणि हीच गाडी जळून खाक झाली आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। विशाल, एकूणच आपण पाहतोय की शिवसैनिकांनी असा आरोप केलाय की पोलिसांनीच ही गाडी जाळली असावी। तर पोलीस असं म्हणतात की वाढलेल्या तापमानामुळे ही गाडी जळली आहे। तर काय नेमकं गोड बंगाल ह्याच्या पाठीमागे आहे? स्वाती, आपण नक्कीच असं म्हणू शकतो की घमासान चालू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून। त्याचाच एक परिणित असं म्हणावे लागेल। शनिवारी नगरसेवकांनी आपला पोलिसी खाका दाखवून जे राडेबाज तरुण होते त्यांना अटक केली होती आणि त्याचबरोबर 2 नगरसेवक होते त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्याचबरोबर अचानक गाड्या तपासणी मोहीम सुरू केली आणि त्याच्यामध्ये धक्कादायक अशा वस्तू सापडल्या होत्या। पुढील चौकशी करता या ज्या सगळ्या गाड्या होत्या त्या पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवल्या होत्या। त्यामध्ये अचानक काल सकाळी असं लक्षात आलं की महेश गायकवाड जे आहेत त्यांच्या गाडीमधून हॉकी स्टिक आणि सळ्या वगैरे निघाल्या होत्या। त्यांची गाडी बाजारपेठ पोलिसांच्या बाहेर उभी होती आणि अचानक कळलं की ती गाडी जळालेली आहे। मात्र कशी जळाली, कधी जळाली ह्याचा थांगपत्ता मात्र पोलिसांना लागला नाही। त्यांनी अग्निशमन दलाला बोलवलं तेव्हा त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार ही जी गाडी आहे ती वाढलेल्या उष्णतेमुळे ज्या गाडीला आग लागल्याचा दावा जो आहे पोलिसांनी केला। असं जरी असलं तरी जे नगरसेवक आहेत महेश गायकवाड आणि त्यांचे समर्थक यांनी मात्र जाणून बुजूनच आम्हाला त्रास देण्यासाठी पोलीस असं कारनामा करत आहेत असा आरोप केलेला आहे। मात्र कुठेतरी नगरसेवक विरुद्ध पोलीस हा वाद जो आहे हा काही इथे थांबताना दिसत नाहीये। दोघांकडूनही एकमेकांना अडचणीत येतील अशा प्रकारची कारणं देण्याचा प्रयत्न होतो की काय। तर पोलीस विरुद्ध नगरसेवक हा वाद काही संपताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।